हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय, श्री संत बुवासाहेब महाराज की जय. श्री भगवान वाच. असोचानन्वसोचिश्चत्वं प्रज्ञावादांश्च भाससे, गतासूनश्च नानुशोचन्ति पंडितः. थोडा वाढवा. प्रस्तुत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारीतील पालखी सोहळा मौजे वाल्हे या ठिकाणी आल्यानंतर हा प्रवचनाचा योग आहे. तुम्हा सर्व सज्जनांच्या संगतीमध्ये पांडुरंग परमात्म्याकडे एक पाऊल टाकण्याचा माऊलींच्या कृपाशीर्वादानं योग आहे. आणि त्यातच भारताचे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची ही भूमी आहे. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि या ठिकाणी हा प्रवचनाचा योग आहे. प्रस्तुत प्रवचनासाठी निवडलेला श्लोक सांख्ययोग अध्याय क्रमांक 2 11व्या क्रमांकाचा श्लोक आहे, ज्यामध्ये अर्जुनाचं पूर्ण बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनावर थोडस भगवान रागावलेले आहे. कारण सांख्ययोग म्हणजे गीतेचं सार आहे बरं का. एकंदरीत संपूर्ण गीता संक्षिप्त मध्ये म्हणजे भगवद्गीतेचा दुसरा अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेचा जन्म झाला. कारण गीतेच्या जन्माचं कारण आहे अर्जुनाचा विषाद. विषाद नाम खेद, दुःख. कारण नसताना अंतःकरणात उत्पन्न झालेला विषाद. कारण नसणे याचा अर्थ काय? तसं पाहता सृष्टीतल्या एकाही दुःखाला कारण नाहीये. प्रत्येक दुःखाचं कारण केवळ अज्ञान हे एवढंच आहे. जगामध्ये जेवढी दुःख आहेत ना, या सर्व दुःखाचं कारण आहे अज्ञान. शौर्यानं बलवान असणारा अर्जुन, सामर्थ्यवान असणारा अर्जुन विषादामध्ये आहे. याचं कारण मोह. मोह कशाला म्हणतात? आधाराशिवाय एखाद्याला आपलं मानणं, कोणत्याही तत्वाच्या कसोटीमध्ये न कसता बाद नारायण संबंध जोडणं आणि त्यातून निर्माण होतो तो मोह. आणि मोह त्याला होतो
ज्याला वाटतं मी कोणीतरी आहे, अहम ब्रह्मास्मी या भावनेवर जो स्थिर नाही आहे, त्याच्या अंतकरणात मोह जन्म घेतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अहो अर्जुनाची पंथी परिसनया योग्य होते, तीही कृपा करून संती अवधान दिजे. आपण सगळे अर्जुनाच्या पंगतीत आहोत, म्हणून आपल्याला गीतेच्या बोधाची नितांत आवश्यकता आहे. अर्जुनाच्या पंक्तीत याचा अर्थ काय होतो? अर्जुनाला जे दुःख होतं, अर्जुनाला जो मोह होता, त्याच मोह नावाच्या राक्षसाचे आपण भक्ष आहोत. जो आपला वाटावा तो आपला वाटत नाही, नको तो आपला वाटतो, त्याचा मोह सुटत नाही, याचं नाव विषाद. अज्ञानवश सामर्थ्यहीन अंतकरण नको त्याला आपलं सांगत असताना वेगवेगळे तर्क देत, आणि ती तर्क भगवंताला पसंत पडत नाही, देवाला पसंत पडत नाहीत. अर्जुन युद्धासाठी सज्ज झाल्यानंतर, युद्धाचा निर्णय झाल्यानंतर, रणभूमीच्या ठिकाणी अर्जुनाचा रथ भगवंतानं नेल्यानंतर सर्वांकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर काही परक्यांसोबत युद्ध नव्हतं महाराज, चुलत भावांसोबत युद्ध होतं. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्सामि पूजारावरी मधुसूदन. अर्जुन म्हणतोय, देवा एवढी लोक मारल्यानंतर यांच्या पत्नी विधवा होतील अशी पहिल्यांदा तर्क दिले. आणि भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी थोडीशी कडवट आहे. कधीही लक्षात घ्या, माऊलींचं तत्वज्ञान हे भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त कठीण आहे, जास्त कठोर आहे. ज्यावेळेस अर्जुनाची नजर सर्वांवरती पडले आणि अर्जुनाला वाटलं ही आपली आहे, माऊली विश्लेषण करतायत, नवई आवडी इच्छेनी भरे, कामुक निज बनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. माऊली सांगतात की एखादी नवीन स्त्री, सुंदर स्त्री बघितल्यानंतर एखादा व्यक्ती जशी स्वतःची बायको विसरतो ना, तसं अर्जुन या सर्वांकडे बघितल्यानंतर व्यभिचारात प्रवृत्त झालेला आहे. शब्द माऊलींनी जरी वापरला नसला तरी माऊलींच्या वाक्याचा अर्थ तोच होतो. कारण देवाशिवाय जगात कोणालाही आपलं म्हणणं हा व्यभिचार. हा काय आहे? शुद्ध व्यभिचार आहे. एका देवाशिवाय कोणी माझा आहे असं अंतःकरणाला एक क्षण जरी वाटलं तरी तो जगातला सर्वात मोठा व्यभिचार. संत तुकाराम महाराज म्हणतात, शतखंड माझे होईल रसना, जरी या वचना पालटे. देवा, तुझ्याशिवाय जर कोणाला देव म्हणू आणि माझं म्हणू तर माझ्या जिभीचे 100 तुकडे होते. एवढी निष्ठा देवावर. आणि देवाला सांगतोय, देवा ही माझी आहे. कोण माझी आहे? देवा, या द्रोणानं मला अर्जुन बनवलाय, जेने धनुर्वेदू मज दिधला. हा एवढा मोठा द्रोणाचार्य समोर असताना त्याच्यावर बाण घेऊन कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे अर्जुन दुसऱ्या अध्यायात बोललाय. पहिल्या अध्यायात अर्जुनाचं भलतच गारण आहे. अर्जुनानं सांगितलं, देवा एवढी जर मी मारली तर माझं काय होईल?
किंवा यांच्या संसाराचं काय होईल, यांच्या बायका विधवा होतील, वर्णसंकर होईल, पुन्हा कोणाचा बाप लक्षात यायचं नाही, पुन्हा उदक क्रिया लुप्त होईल, पित्र घालायचे लुप्त होतील, अशी अनेक कारण दिलेली आहेत. भगवंतानं पहिल्या अध्यायात एकही शब्द वापरलेला नाही बरं का. दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात भगवान म्हणले, अर्जुना अरे तुला नसती बुद्धी डोक्यात काय म्हणून आली. इथून सुरुवात केली देवा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटले होते, जिया उत्तमे कुळीची या होते आणि गुण लावण्याची अति तिया अनिकितेन सहाती जिया परी. कारण अर्जुन क्षत्रिय, क्षत्रियाला वीरवृत्ती शोभा देते. आणि अर्जुन मोहान बोलत होता. होय, सीमेवरचा सैनिक जर म्हणू लागला समोरून येणाऱ्या आतंकवाद्याची बायको आहे, त्याची लेकरं आहेत, ते उघड्यावर पडतील. कमी करायचं का वाढवा मध्ये ऐका, सीमेवरचा सैनिक जर म्हणू लागला आतंकवाद्याची लेकरं उघड्यावर पडतील, तर हा शहाणपणा आहे की मूर्खपणा आहे? होय, दयाच आहे, पण ते दया करण्याचं ठिकाण आहे का? भगवद्गीतेची कलियुगामध्ये भागवत धर्माची अतिशय गरज आहे. देवानं सख्खे चुलत भाऊ माझे आहेत असं अर्जुनाला म्हणू दिलं नाही. आणि गाय भाकरी सोबत खाणारी खुशाल आमची माणसं म्हणतात आमचे भाऊ आहेत. कारण गीतेचा शब्द सुद्धा ज्या समाजाला कळला नाही, तो समाज मोहातून विनाशाकडे जातो. अर्जुनानं नाना प्रकारचे तर्क मांडले, भगवंताला एकही तर्क पटला नाही. कारण लक्षात घ्या, तुम्ही देवाशिवाय काहीही माझा आहे आणि त्याचं चांगलं व्हावं हे जर देवाला म्हणाल तर ते देवाला आवडत नाही. अर्जुन चांगला होता म्हणूनच अर्जुनाला वाटत होतं माणसं मारू नयेत. अर्जुन वाईट नव्हता, अर्जुन चांगलाच होता. पण ज्ञानाशिवायचं चांगलेपण हे आंधळ्याचं दळणं असतं आणि कुत्र्याला पोसणं असतं. कोणाचं दळणं आहे? कारण आंधळ जर दळायला असेल तर पीठ खायला कोण असतं? कुत्र असतं. अर्जुन तर्क देतोय, तो चांगले देतोय. अर्जुनाला असं वाटतंय, अपेक्षित अर्जुनाला असा आहे की मी मांडलेल्या तर्कावर देव खुश होईल आणि देव म्हणेल अर्जुना तू किती दयाळू आहेस. पण देवाचा चेहरा पडला ना, अर्जुन घाबरला. कारण माणसानं कधी घाबरावं? मग दुनिया नाराज झाली तर देणं घेणं नाही महाराज. अगर जर देव नाराज झाला तर जगण्याचा अर्थ संपला, जगून फायदा नाही. देवाचा चेहरा बारका बघितला, अर्जुन घाबरला. कारण अर्जुनाकडून शब्दच गेला महाराज. पुढे बोलत बोलत अर्जुन जास्त बोलला होता. काय म्हणला? देवा आम्हाला काही कळत नाही म्हणून तुला विचारलं तर तू भलतच सांगतोस. हे पुढे येणार आहे, माफ करा. अर्जुनाला असं वाटत होतं तर्क देत असताना की देव माझी शाबासकी करतील आणि देव म्हणतील अर्जुना तू किती दयाळू आहेस. पण देवानं सांगितलं अर्जुना तुला हे नको ते का आठवलं. तेव्हा अर्जुनानं हुशारी केली. अर्जुन म्हणतोय देवा भीष्माचार्यासारखी महान ऋषी आहेत, त्यांच्यावर शस्त्र घ्यावं, देवबाप्पाच्या पाया पडावं का मारावं? शास्त्र काय सांगतं? ब्राह्मणाच्या पाया पडावं की मारावं? धर्म सांगतो ब्राह्मण पूजनीय आहे, पण ब्राह्मण धर्माच्या आडवा आले आणि त्यांच्यामुळे धर्मच अडचणीत आला तर सख्या माईची सुद्धा क्यू करतो तो मूर्खच. शेवटी तर्क काय येतो? धर्म जगला तर पाळता येईल.
धर्मालाच अडचणीत आणणाऱ्यांना सांभाळणं हा केवळ अज्ञानपणा आहे. आणि या श्लोकात भगवान रागवले आणि भगवंतांनी सांगितलं असोचान वसोच शकतो. अर्जुना, विचार करू नये त्याचा विचार करतोयस, ज्याचं दुःख करू नये त्याचं दुःख करतोयस, प्रज्ञावादांश भाषसे, बुद्धिवान असल्याचं भासवण्याचा आव आणतोयस. तू बुद्धिवान. भगवंतानं भाषा अर्जुनाला सौम्य वापरली, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूर्खपणे नसे न चिंतावे ते चिंतिसी, शिकवू जाता सांगसी बहुसाल नित्या. जात्यंधा लागले पिसे मग ते सैरा धावे, जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत. अर्जुना, जन्मजात तांदळ लागलं पळायला लागावं महाराज. ते किती किलोमीटर जाऊ शकेल महाराज? तोंड राहील का, गुडगा राहील का? तसं अर्जुना, ज्ञानाशिवायचा शहाणपणा म्हणजे आंधळ्याचं पळ नाही. एखादं माकड माजलेलं असतं त्याला दारू द्यावी, ते जसं नाचतं ना तसं तू बोलायला लागलास. देवाला इतका राग आला मला. का? भर सभेमध्ये पत्नीची वस्त्र ओढणाराला तू आपलं समजतोस, आणि ती ओढत असताना शांत बसलेल्यांना गुरु समजतोस. कोणाला आपलं समजतो? होय, भारत बुडत असताना दक्षिणा घेऊन खुश राहणाऱ्या महाराजाला महाराज म्हणावं होता. समाजाला 24 तास राष्ट्र जिवंत राहील याचं प्रशिक्षण देतो तोच संत. आणि ते मोहरहित जीवन जगता आलं तर वंदनीयपणा भगवंताच्या दृष्टीत आहे. अर्जुनाला भगवान म्हणतायत, अर्जुना तू जे बोलतोयस हा मूर्खपणा आहे, तुला वाटतंय तो शहाणपणा आहे. कारण महाराज, आपल्याला काहीही वाटत असत. आपल्याला काय वाटत? बरीच लोक म्हणतात मनाला वाटल ते मानावं. नाही, मनोमार्गी गेला. संताच्या संगतीतलं मन पाहिजे. आणि संत कोणाला म्हणावं? ज्यांचा हेत विठ्ठली. विठ्ठलाशिवाय अनेक हेतू असेल तो संत असूच शकत नाही. च वापर. भगवंताशिवाय ज्याच्या चित्तात तिळभर काहीही आहे तो संत असण्याची तसूभरही शक्यता नाही. अर्जुन तर महात्मा आहे महाराज, आणि असा महात्मा आहे ज्याचा माऊलींना हेवा वाटावा. कोणाला? माऊलींना. आज विचार करा, माऊलींचं ऐश्वर्य काय. माग 4-5 लाख लोक आहेत, पुढे 4-5 लाख लोक असतील. 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये 750 वर्षानंतर एवढं ऐश्वर्य असलेला इतिहासात कोणीच नाही. काय एवढं ऐश्वर्य असणारे माऊली अर्जुना बाबतीत बोलत असताना म्हणतात, अर्जुन कसा आहे? अमृताची ओतली प्रेमच पिऊनी मातली, अर्जुन मोहे गुंतली निभोने. भगवंताची वृत्ती आकर्षित करून अर्जुनानं गुंतवली आणि अर्जुनाच्या प्रेमात भगवंत आहेत. एवढा अर्जुनाचा अधिकार आहे बरं का. त्या अर्जुनाला भगवान म्हणतायत तू मूर्ख आहेस. कारण अर्जुनाचा अधिकार आहे, अर्जुनाला देव आवडतो. ते अगोदरही सिद्ध झालेलं आहे. ज्यावेळी सैन्य वाटप करायचं होतं त्यावेळेस एका तराजूमध्ये देवानं स्वतःला ठेवलं होतं आणि एका तराजूमध्ये सर्व सैन्य दिलं होतं.
अर्जुनाचा भक्त असणं हे तिथं सिद्ध झालं होतं, पण मोहाच्या बुचक्या पुन्हा पुन्हा लागत असतात महाराज. मोह वाईट आहे. 11 अक्षोहिणी सैन्य एका बाजूला राहिलं आणि देव एका बाजूला घेतलं महाराज. सगळी नारायणी सेना दुर्योधनाला दिली आणि अर्जुनानं देव मागितला म्हणून देव अर्जुनाच्या जवळ होता. परंतु जवळ असलेल्या देवाला सांगू लागला, देवा ही माझी आहे. देव रागावल्यानंतर अर्जुन म्हणतोय, देवा जगात कोण आहे रे तुझ्याशिवाय माझं? फक्त मला भीती आहे की माझ्याकडून पाप झाल्यानंतर हातातला तू निघून जाशील, म्हणून यांना मी माझं म्हणतो. अर्जुनाचं तर्क आहे. कारण कसं आहे महाराज, देव कधी आवडतो? बहुत सुकृताची, म्हणून पुण्य करत जाऊ. पुण्य नगरीतले माणसं एवढ्या लांब येऊन पुण्य करतात. माऊली हे घ्या, माऊली ते घ्या, माऊली ते घ्या. देणाऱ्याचं ऐश्वर कधी कमी होत नाही. कुठं द्यावं हेही माणसाला कळलं पाहिजे आणि देण्याची संधीही मिळाली पाहिजे. आणि मिळालेली संधी गाजवण्यासाठी तितकी क्षमताही पाहिजे. आज पैसा असणंही क्षमता नाही, खर्च करण्याची ताकद असणं ही क्षमता आहे. नाही तर बरेच जण पैसा मोजण्यातच मेले, खर्च सुद्धा केले नाही. मला काय सांगायचंय, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि अर्जुन भीती व्यक्त करतोय, देवा एवढी माणसं मेल्यानंतर पाप होईल, पाप झाल्यानंतर हातातला कृष्ण निघून जाईल. तिथं उदाहरणही देतात माऊली, जसं एखादं सुंदर वन असावं, वनामध्ये कोकिळा गोड कुंजन करतायत, अतिशय प्रसन्न वातावरण आहे. पण तेवढ्यात जर जंगलाला आग लागली तर तिथं कोकिळ एक क्षण सुद्धा राहत. तसं तुमच्या परमार्थाला स्वार्थाची, मोहाची, पापाची आग जर लागली ना, एक क्षणभर सुद्धा देव राहत नाही. देव जवळ सांभाळणं होय सोपी गोष्ट आहे. पत्नी सांभाळायची असेल तर पैसा लागतो, नोकर सांभाळायचे असतील तर शिस्त लागते. पैशावर नोकर सांभाळता येत नाही. तर नोकर सांभाळायला शिस्त लागते, मालकात शिस्त पाहिजे. आणि देव सांभाळायचा असेल तर भाव लागतो. देव भाव जर असेल तर योग्याच्या ध्यानात न येणारा देव, योगियाच्या ध्यानी ध्याता ना थोडसे तो तू आम्हापासे मागे पुढे, तो देव आपल्या सोबत आहे. आणि अर्जुनाला देव सोबत याचा अहंकार नाही, देव दूर जाणार नाही याची काळजी आहे. आणि त्या काळजी पोटी अर्जुन पापाला भीतोय. कशाला भीतोय? पापाला भीतोय. आणि खरं सांगू, जगात कोणाच्याच बापाला भिवू नका, पण पापाला भीत जावा. कारण पाप फेडावंच लागतं. माणसं पापालाच भीत नाहीयेत. माझं काय होईल याची चिंताच नाही. याचं कारण आहे अज्ञान. लोकांना वाटतं जग मोकळच आहे, याचा कोणी नियंत्रकच नाही. मुंगीच्या डोळ्यात केवढं बुबुळ असेल, तिला कसं दिसत असेल, तिचं हृदय केवढं असेल, त्याची ठोके जर मोजून पडत असतील तर हिशोब किती पक्का असेल. करणाऱ्याचा हिशोब किती पक्का आहे. आणि एवढा हिशोब पक्का असणारा मालक आपल्या पापाकडून दुर्लक्ष होईल असं शक्य आहे का? का पाप करा?
पापात प्रवृत्त होणं हे शेवटी अज्ञान आहे. एवढा देव पाठीशी असताना अर्जुन पाप होईल याची भीती बाळगतोय. आपल्या पाठीमाग कोणीच नाही तरी आपण पापाला अनाथ जीवन. पण अर्जुन पापाला भीतोय, अर्जुन कर्माला घाबरतोय, हे सुद्धा पूर्ण ज्ञानी असल्याचं लक्षण नाहीये. अर्जुन भावनेच्या बळावर देवाला जवळ केलाय, पण भावनेच्या बळावर जवळ आलेला देव जवळ स्थिर करायचा असेल तर जगणं ज्ञानाचं लागतं. भाव आहे म्हणजे भक्ती आहे, आणि पुढे भक्तीने धरिले हाती, मागे काय प्रमाण ज्ञान वैराग्य येते. बरोबर. पण एक सांगतो, भावानं मिळालेला देव ज्ञान वैराग्याशिवाय स्थिर होत नाही. 17व्या अध्यायात भगवान म्हणतात, नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. अर्जुना, नुसत्या श्रद्धेच्या बळावर परमपदाला झोंबण्याची भावना व्यक्त करणं जितकं सोपं आहे तितकं वस्तुतः सोपं नाही. त्यामुळं कर्माचा प्रांत ओलांडावाच लागेल, आणि कर्म करत असताना ज्ञानाच्या आधाराची सूक्ष्मता पाहिजेच. ती जर नसेल ना तर अवघड आहे. म्हणून घाबरलाय अर्जुन. देवानं रागवल्यानंतर बारीक आवाजात बोलतोय आणि पुन्हा वेगवेगळी तर्क देऊ लागला. मला सांगायचं हे आहे की देव का रागवले. लोक मरू नयेत ही भावना वाईट आहे का. अर्जुनानं हीच भावना मांडली आहे ना. गाव जाळावं खाऊ, जिवंत खचाखच भरलेली माणसं भरलेलं गाव, लेकरं बाळ असलेलं गाव जाळावं का, ते पण दिवसाच्या 12 वाजता. हनुमंतानं जाळलं ना. बरं, वारकरी संप्रदायानं त्याचा निषेध नोंदवला का, शिक्का मारला. जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुकाराम महाराजांनी शिक्का मारला, बरोबर केलं म्हणून. कारण कोणाला जाळावं आणि कोणाला पाळावं ही कळणं याला ज्ञान म्हणतात. दसकट पाळायची आणि ऊस फुकायचा याला ज्ञान म्हणतात का. निवडावे तण, शेती करावी. तसं भारत हे राष्ट्र आहे, या राष्ट्रात तण काय आणि धान काय कळलं पाहिजे. ही जीवनरूपी शरीर आहे, या धान काय आणि तण काय कळलं पाहिजे. सुविचार काय कुविचार काय कळले पाहिजे. आणि या मार्गानं देव माझा होईल याबद्दल जो जागा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. तो कोण आहे. क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्राचा जाणकार आहे. आणि अर्जुना, तू जाणकार असल्याचा आव आणतोयस, तू जाणकार नाही. देवानं डायरेक्ट सांगून टाकलं. गतासून झालेलं होणारं होईल याचा विचार पंडित करत नाही, ज्ञानी करत नाही. ज्ञानी काय करतो. रामकृष्णी पंथ क्रमी. आपण काल विषय वारीवरच बोललो बराच वेळ. वारीतून काय शिकलं पाहिजे. 20-21 दिवस चालायचं, माऊलींच्या सोबत यायचं, तर काहीतरी शिकलं पाहिजे. माऊलींनाच ज्ञानी का म्हणतात. तर माऊलींनी सांगितलं, ज्ञानदेवाजीने नामेवी न व्यर्थ.
रामकृष्णी पंथ. ज्ञानेश्वर महाराजच म्हणले, हरिवीन जन्म नरकची पै जाना आणि यमाचा पाहुणा. होय, कृष्ण जर हरी आहे आणि त्या हरीला बांधण्याचा प्रयत्न करणारा दुर्योधन समोर आहे आणि त्याची बाजू घेणारा भीष्म, त्याला माझं म्हणणं हा व्यभिचार नाही तर काय. देवानं सांगितल्यानंतर देवाच्या पुढं अक्कल पाजळण्याचा प्रयत्न करणारा कर्ण शहाणा का मूर्ख? मूर्खच. देवाला शहाणपणा शिकवत जाऊ नये महाराज. काही जण काय माय 1.5 दिवसाचं आयुष्य नाही आपलं. होय, युग येतात युग जातात, युगे 28 उभा ठेवली. आपला जन्म झाला नाही 4 दिवस होऊन, उद्या मरणार आहेत याची माहिती नाही. आणि अशा अज्ञानी पामर जीवानं देवाला तर्क देत जाऊ नये. देवानं जे सांगितलंय त्याचं गुपचूप पालन करणं. देव कोणाला म्हणावं तर रामकृष्णाशिवाय देव म्हणणं हा व्यभिचार आहे. देवता अनेक आहे, देव मात्र आपुला तो एक. देव एकच आहे, भजन एकाच. विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. होय, भारताला शिव्या देणारा आपला मित्र कसा होईल? भारत जर माझा देश आहे तर भारताचा विरोध करतो पण तुझा नाही करत. खरंय का? त्याला मित्र म्हणावं का? जो भारत माता की जय म्हणत नाही तो आपल्याशी मैत्री इमानदारीनं निभवेल असं वाटणं हाच मूर्खपणा. जो बापाचा शत्रू आहे तो मुलाचा शत्रू डेफिनेट आहे. कौरवांची बाजू घेणारा आपला वाटणं हेच अज्ञान आहे. ज्याची नाळ रामकृष्णापर्यंत पोहोचत नाही, होय, समुद्रापर्यंत पोहोचत नाही, तिला गंगा म्हणायचं नाही. आणि रामकृष्णापर्यंत ज्याची दृष्टी पोहोचत नाही त्याला संत म्हणायचं नाही. रामकृष्णाशिवाय भजन करतो त्यानं 24 तास जरी साधना करत असेल तरी उपजोनी जन्मतच करंट कपाळाचा आहे म्हणले. मग साधना पक्की आहे पण देव डुप्लिकेट आहे, काय फायदा आहे? अर्जुनाचा देव ओरिजिनल आहे, अर्जुनाचा भाव ओरिजिनल आहे, पण देवाला कमी लेखणारे, देवाचा विरोध करणारे आपले वाटतात. आजही आपल्याला वाटतं मला बरेच लोकांना भारताच्या विरुद्ध बोलतात पण आमच्या गावात चांगले राहतात, बरेच आपलेच. आणि ती वाढवणं, ती प्रवृत्ती वाढवणं हा सुद्धा डायरेक्ट प्रभूशी शत्रुत्व आहे. कोणाशी शत्रुत्व आहे? अज्ञान हे देवाशी शत्रुत्व आहे. बालकांडामध्ये 11व्या अध्यायात भगवान श्री वशिष्ठजी सांगतात, ज्ञानासाठी चांडाळाच्या घरी भीक मागत फिरावं परंतु मूर्ख शरीर वाढवू नये. आणि मूर्ख शरीर घेऊन जगू नये. मूर्ख शरीर याचाच अर्थ मोह आहे. आणि मोहामध्ये, अज्ञानामध्ये जग पडलेलं असताना माऊलींचा अवतार आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणी. कारण हित काय तर हित ते करावे. राम आणि कृष्ण जपणं, जगणं आणि त्यांच्याशी भजन ठेवणं, भजन करणं म्हणजे ज्ञानी.
आणि जे आपण वारीत येतो ना, वारीत सकाळी सकाळी काकडा, हरिपाठ, काय शिकायचं असतं हरिपाठात? काल आपण 4-5 अभंगापर्यंत घेतलं होतं बघा. आहे का कोणाकडे ग्रंथ असेल तर द्या. काय काय माऊलींनी सांगितलं? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी. ज्ञानदेवाच्या जे ध्यानात आहे आणि मनात आहे ते आपल्या ध्यानात आणि मनात असावं, एवढं हरिपाठातून शिकावं. ज्ञानदेवाच्या ध्यानात राम आणि कृष्ण आहेत, आणि जर ही ध्यानात ठेवली तर पुढे सांगितलं फायदा, अनंत जन्मोनी बाळगे, अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी. आपल्या ध्यानात संसार, आपलं ध्यान गावात घर बांधण्यास. आता आपला मुक्काम मसन वाट्यातून घर बांधतो गावात. जिथं मुक्काम आहे तिथं तरी सोय करावी. मसन वाट्यात सगळे घाण करायचं. खरा मुक्काम कुठे आहे? वैकुंठात. चांगलं वागलो तर वैकुंठात घर बनवायचे. आता मोदी साहेबांनी घरकुल योजना चालू केली, माऊलींनी 700 वर्षापूर्वी केली. घरकुल योजना असं आहे ना, ध्यानात राम आणि कृष्ण ठेवा, घर कुठं होईल? वैकुंठात होईल. शिकलं पाहिजे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवानं पाठ केलेला आहे. हरी म्हणजेच वैकुंठ. लक्षात घ्या बरं का, अख्खा वारकरी संप्रदाय या शब्दावर चालतो. हा जो 3रा अभंग आहे ना हरिपाठातला, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. वैकुंठ वेगळं नाहीये, हरी म्हणजेच वैकुंठ. काल विषय घेतला आपण, जिथं राजा जाईल ती राजधानी, राजा राहील ती राजधानी. हरी म्हणजेच वैकुंठ. एकदा भगवंतानं सांगितलं माझं पोट दुखायलंय, भक्ताच्या पायाची माती दिले की राहते. नारदापासून जे नापास झाले टोटल नापास झाले. म्हणजे देवा, अरे तुला पायाखालची माती जर दिली तर आम्ही नरकात जाऊ ना. पण असा कोणता भक्त आहे स्वतः नरकात जाऊन भक्ती करणार? टोटल नापास झाले. आणि गोपिकांना विचारलं, गोपिका देवाचं दुखतंय, पायाची माती दिली की राहत. नाचल्या महाराज, तुडवून चिखल बनवला आणि ते तुडवलेला चिखल वारकरी संप्रदाय मस्तकाला लावतो. कारण ही आपली श्रद्धा आहे. देवासाठी नरकात जायची तयारी आहे. हे सकाळी कपाळाला लावल्या बरोबर हा भाव आहे. त्या कपाळाला बुक्का लावतो, जाळून संसार बैसलो. देवा, तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवलाय. हा भाव म्हणजे बुक्का आहे. देवासाठी नरकात जायची तयारी 24 तास. हा भाव म्हणजे गोपीचंद आहे. कारण मला सांगा, देवामुळे नरकात जाईल का? आणि देवामुळे जर कोणी नरकात गेला तर नरक राहील का? कारण हरी हा वैकुंठ. आणि जिथं हरीचे दास आहेत, हरी तिथंच राहतो. वैकुंठ सोडोनी. आणि मला सांगा, देवासाठी नरकात गेला आणि देव नरकातच जाणार. मग देव नरकात गेल्यानंतर सुविधा नरकात कशी राहील? वैकुंठासारखीच राहील. मग काय फरक? मोदी साहेब जर समजा पोलीस स्टेशन बघायला जरी गेले, उगाच
तरी आदल्या दिवशीपासून पोलीसवाले झटत आहेत, एकदम VIP करून ठेवतात. का? राजा आहे ना. तसं भगवान जिथं आहे, भगवान म्हणजेच वैकुंठ, हे ज्ञान आहे. त्यानंतर बघा ज्ञानदेव काय काय म्हटलेत लक्षात आलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे. आपल्या प्रपंच इतका डोक्यात घुसलाय महाराज, इथं आल्यानंतर सुद्धा आपण जास्त धावपळ बिस्किट पुड्यासाठी करतो का हरिपाठासाठी करतो? विनोदाचा विषय. आपल्याला एकच माहिती, हे 5 रुपयाची वस्तू आहे, म्हणजे तिची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे व्यवहारिक, कारण आपण 24 तास व्यवहार करणारी माणसं, आपण दाम जोडणारी माणसं आहेत. काय जोडणारी? दाम जोडणारी आहेत. मग ज्ञानदेवासोबत आल्यानंतर काय जोडायचं कळतं. ज्ञानदेवा गुडी हरिनामाची जोडी, रामकृष्णावडी. सर्व काळ 24 तास रामकृष्ण आवडतो. रामकृष्णाशिवाय कोणीच आवडलं. महाराज, एखाद्यानं जर आपले आई वडील मारले आणि आई वडिलावर जर आपलं प्रेम असेल, माणूस बदला घेत की नाही? बरं, घ्यायला बी पाहिजे की नाही? बदला घ्यायला पाहिजे. माऊलींचे मायबाप लोकांनी जिद्दी मारले हो, मारून टाकले. उड्या मारायला मजबूर केलं काय, मारलं काय? काय फरक आहे? एवढी एवढी कोळी कोळी लेकरं झोपलेली असताना काय त्या मुक्ताईचं वय, सोपानाचं वय, कुठलाच गुन्हा केला नसताना जिवंत लेकराचे मायबाप मारावेत, एवढ्या नीच वर्तणुकीच्या समाजाचं कल्याण व्हावं, हा भाव अंतकरणा जिवंत आहे म्हणून ती माऊली आहे. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे, माऊलींची एवढी ग्रंथ रचना आहे, कुठंच एक ओवी सुद्धा लिहिली नाही आम्हाला लोकांनी त्रास दिला. नाही तर महाराज, काही लोकांना इतिहासात त्रास झाला, पण त्यांनी आम्हाला यांनी त्रास दिला म्हणूनच पुढच्या पिढ्यांना सांगितलं. आणि आता त्या पुढच्या पिढ्या, त्यांनी एकच ठरवलं, यांना शिव्या द्यायची. कळतंय माझं बोलणं? ती व्यक्ती महान होती, पण त्यांनी नातं रामापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला आणि इतकं वाईट झालं की आता सावरणं अवघड आहे. रोहिदासांना त्रास दिला समाजांनी, पण त्यांनी राम सोडला का? ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला समाजानं, राम सोडला का? सोडू नये तो राम. राम सोडतो ना तो ज्ञानी ठरत नाही. आणि रामाशिवाय जगण्याची कल्पना करतो तो सुद्धा ज्ञानी ठरत नाही. आपला विषय ज्ञानी कोणाला म्हणावं? अर्जुन इतका चांगला असताना अर्जुनाचा धिक्कार केला भगवंतांनी. सर्व अर्जुनाचा म्हणजे अर्जुनाच्या बुद्धीचा धिक्कार केला. आणि तिथून पुढे 18 अध्याय अर्जुनाला सांगितले आणि अर्जुनाचा मोह नावाचा राक्षस मारला. एक सांगू का? भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली, त्याच वेळी संजय ऐकत होता आणि त्याच वेळी धृतराष्ट्र ऐकत होता. भगवद्गीता अर्जुनाला समजले, याचं कारण अर्जुनाचा भगवंतावर भाव होता. युद्ध कर म्हणून भगवद्गीता सांगितली होती, पण त्याच वेळी जर ती भगवद्गीता धृतराष्ट्राला कळाली असती तरी युद्ध झालं नसतं. लक्षात घ्या. देवानं
शिष्टाई नंतर कौरवांना दिलेली ही संधी आहे, पण ज्याची पायाकडून आलेली असते त्याला संधी समजत नाही बरं. केवढी मोठी संधी आहे. मला 6व्या अध्यायामध्ये संजय बोलतो धृतराष्ट्राला, ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, की तेची समयी पाहुणे पातलो आम्ही. पुरणपोळ्याचा स्वयंपाक असावं ना अचानक सोयरे म्हणून जावं. 2 पोळ्या जास्त होतात आणि ताटात येतात. तसं संजय सांगू लागला धृतराष्ट्राला, योगायोग अर्जुनासाठी देवज्ञान सांगतोय ना आपल्याला मिळतंय. धृतराष्ट्र म्हणला, हे न पुसो तू ते, मी तुला हे विचारत. त्यावेळेस संजय मनामध्ये हसला आणि म्हणला, म्हातारा मोहे नासीला. म्हाताऱ्याचा नाश कशाने झालाय? आणि एवढे प्रेमळ असणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, आंधळा मधूनही आहे म्हणले हा बाहेरून बी आंधळा. बरीच लोक ज्ञानेश्वर महाराजांना मऊ मानतात, मऊ नाही. वारकरी संप्रदाय हा कट्टर आहे, कठोर आहे. जगाच्या पाठीवर एकदम कट्टर समाज कोणता असेल तर तो वारकरी. पण अज्ञानी लोकांनी हा नेभळट असल्याचं बाहेर दाखवतो. आपण नेभळट नाही आहेत. माऊली अतिशय कट्टर भाषा आहे माऊलीची. कारण देवाच्या तत्वज्ञानाला हे मी तुला विचारत नाही म्हणल्याबरोबर अर्जुन धृतराष्ट्राला राजा शब्द नाही वापरला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हातारा. कारण आपल्या देवाचा उपहास करणाऱ्याला राजा म्हणणं हे संताच्या लक्षणात बसत नाही. तुम्ही भावार्थ रामायण वाचलं असेल तर हनुमानजी कधी रावणाला आव जावं बोलल्याचा उल्लेख. बरं, अख्ख्या भावार्थ रामायणात नाथ महाराजांनी रावणाबद्दल आव जावं बोललेला शब्द काढा, ओवीत तरी अजिबात नाही. कारण देव विरोधकाला सन्मान देतील ते संत नाही. हा, आम्हाला 100 दगड मारा फरक पडत नाही, पण आमच्या देवाबद्दल जर कोणी अपमानास्पद बोलेल तर ते मान्य करून जगतो तो संत नाही. असो, इथं विषय आहे ज्ञान कशाला म्हणावं. देवाशिवाय नातं जोडणं हे अज्ञान आहे आणि देवासह नातं जोडणं हे ज्ञान आहे. अशी 10 लाख लोक एकमेकांना माऊली म्हणतात, कारण या नात्याचा आधार पंढरपूरचा पांडुरंग आहे. हे ज्ञान आहे. हे काय आहे? ज्ञान आहे. ज्ञानात केलेली सेवा भक्ती आहे आणि ज्ञानाशिवाय केलेली सेवा हे पतनाचा मार्ग आहे, अज्ञानाचा विषय आहे. आणि समाजामध्ये इतकं ज्ञान कळेल इतका समाजाला वेळही नाही. संत भेटी दुर्लभ आहे. कारण कलियुगात सगळं सोपं आहे पण संत अवघड आहे. ज्याला दक्षिणा देऊन महाराज म्हणून पाया पडतो तोच नेमका भामटा निघतो. लाखो लोक जमा करण्याची कला आहे पण स्वतःच गतुडे बांधून पळून जातो. लातूरच्या सप्त्याचं तसलं झालं. विनोदाचा विषय सोडा, सांगण्याचा अर्थ असा आहे, कलियुगात दाम भक्त आहेत, राम भक्त सापडणं अवघड आहे. सापडला तर कळत नाही, कळाला तरी खरं वाटत नाही. लोकांचा स्वतःच्या भाग्यावर विश्वासच नाही. मला कुठं संत भेटते का वाटते. जरी जवळचा संत वाटत असला तर लोक म्हणतात हा संत असते का. आता संताला काही 4 पाय असतात नाही. माणसासारखे दिसतात, माणसासारखेच वाटतात, फक्त त्यांचा हेतू विठ्ठलात असतो. असो, म्हणून
सामान्य समाजासाठी सोपा ग्रंथ आहे हरिपाठ. होय, ज्ञानी माणसानं एक लिहिलाय, एक लिहिलेल्याला एक म्हणला. मागून आलं त्याला काय लिहिलंय त्याला एक म्हणतेत का माहिती नाही, उगत त्यानं म्हणला म्हणून म्हणलं. खरं का खोटं झालं? मार्क पडले ना, कळो अथवा मार्क पडले की नाही. तसं हरिपाठाच्या माध्यमातून एवढंच पाठ करा. हरिपाठात ज्ञानदेवा म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी काय आहे, ज्ञानदेवा म्हणी काय आहे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात, साधूचे संगती. दृष्टांत देऊन सांगतात की तरायचं असेल तर संगत साधूची. ज्ञानदेवा गोडी संगती. ज्ञानदेवाला गोडी कशाची आहे? संतांच्या संगतीत राहणाराची. कारण MPSC चा अभ्यास करणाऱ्या पोरांमध्ये राहिलं तरच पुस्तक हातात घ्यावं वाटतं. गावात राहिल्यास सिगारेट, बिडी, काडी, म्हैस. सांगण्याचा विषय असा आहे, जे ध्येय आहे त्या समान ध्येयाची संगत पाहिजे. ज्यांना देव आवडतो त्यांच्या संगतीत राहिलं की देव आवडतो, नाहीतर नाही आवडत. मग त्यामुळे ज्ञानदेवाला एकच गोडी आहे की संगती कोणाची करावी? सज्जनाची. आणि सज्जनाची संगत केली की हरी दिशे जनिवणी आत्म. सकाळी एक ते पिशवी विकत होता माणूस, ते आपलं मेन कापड नसतात का, त्यांचा वाद झाला गिरायकाचा दुकानदार असं. त्याने कमी पैसे दिले का काय झालं मला काही माहिती नाही. दुकानदार तापून म्हणू लागला, ए माऊली जाय, ए माऊली. राग आलता त्याला, पण काय म्हणू लागला? संतांच्या संगत. राग आलाय, तो पालखीत नसता तर 10-5 शिव्या दिल्या असतात. कारण नालायकाच्या संगतीत मित्राला सुद्धा काय म्हणून बोलतेत मी व्यासपीठावरून बोलू शकत नाही. माऊली इथं म्हणतो, तिथं एलंटीचा काना होतय. बरोबर आहे. सहज शिवी देऊन निघतात आणि प्रेमात दिली म्हणतात. आणि काय होतं म्हणतात. मूर्ख संगतीचा परिणाम लक्षात घ्या. सज्जनाच्या संगतीत राग आला तरी माऊली, दुर्जनाच्या संगतीत प्रेमात शिवी. असो हो. म्हणून जगात हरी दिसे जनिवणी आत्मतत्वे. फक्त माऊलीच्या पालखीत आहेत म्हटलं तर माणूस प्रत्येकाला माऊली म्हणतोय. हा शब्द तुम्हाला पुन्हा वर्षभर ऐकायला नाही भेटणार. माऊली भेटला तर समजावं भाग्यवान आहे. हा शब्द ध्यानात ठेवावा. आणि जगत असताना प्रत्येक ठिकाणी जर माऊली म्हटलं ना, होय, ते आम्हाला जय श्रीराम म्हणायची सवय बघा. सकाळी जेवायला बसलो, जेवत असताना भाकर संपली, भाताला सुरुवात करायलो, तेवढ्यामध्ये एक जणाची पिशवी पडली माझ्या ताटावर, ताट गेलं खाली. आता तो झाला माणूस, त्याला वाटलं काय म्हणतंय. मी म्हणलं जय श्रीराम. त्याच्या चेहऱ्यावरची भीतीच निघून गेली महाराज. ताट पडल्यानंतर माणसं खटकन काहीतरी आडवं बोलतात. जय श्रीराम म्हणणारा रागावणार नाही याची खात्री झाली त्याला. सवय आहे, हे महत्वाचं आहे, बॉन्डिंग आहे. आणि यानं जग सुखी होणार आहे. हरी दिसे जनिवणी आत्मतत्वे. लोकांना बापात देव दिसना झालाय. माऊलीच्या संगतीत कुत्रे पोळ्या खायलेत. 4-5 दिवस झालं बघायलो. 3-3 मजल्यात बाप उपाशी मारालेत. बाहेर सांगाय गेले की पोरग माराले. घरात मागितलं तर सुन भाकर देना. कारण लेकराला हरिपाठाला पाठीताना याला लाज वाटली. मग आता काय मार. शेवटी बघा पेरील ते उगवल. अंतःकरणात राम पेराल तर आरामच मिळेल. आणि राम पेरायचं विसराल
तर हरामांना आराम नसतो. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहित असताना प्रमाण काय मानलेलं आहे? आत्मा. आणि मानत असताना सांगितलं की सर्वागटी पूर्ण एक नामे, एकच आहे सर्वांमध्ये. म्हणून माऊलींना सुद्धा माऊलीच म्हणतात. जरी त्यांच्या पादुका रथात असतील त्यांनाही माऊलीच. 90 वर्षाची म्हातारी असेल तीही माऊलीच. फटक्या कपड्याची असेल तीही स्त्री असेल माऊली, पुरुष असेल माऊली, आणि टाळी वाजवून पैसे मागवणारा तृतीयपंथी असेल तरी तो सुद्धा. सर्वागटी पूर्ण. ज्ञानदेवाच्या संगतीत आलं ना हे डोक्यात येत असतं महाराज. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत नामामृत काय, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. नाम कसं आहे? सोपं आहे. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नामचिंतन करत असाल तर नरकाला जाणं अवघड आहे. नरकाला जात नाही तुम्ही काही करा, कसं जाईल नरकाला? धर्माची रचना आहे महाराज. माणूस आला की राम राम, जाताना राम राम. भांडण झालं की असलं की तुम्ही तोंड दाखवायचं नाही, तुमचा आमचा. आणि मेलं की आमचा राम राम घ्यावा. मसन वाट्यात जाताना राम नाम. एवढं रामनाम असेल तर माणसं नरकाला जातील. असा धर्म आहे म्हणून प्रत्येकाच्या फोटोवर मेल्यास लिहितात वैकुंठवासी, पण पालन करत नाहीत म्हणून नरकाला जातात. पालन केल्यास स्वधर्म जो बापा तुची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तीर्थ पापा संचारू नाही. पापाला प्रवेशच नाही. असो ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. नामपाठ मौन प्रपंचाचे. ध्यान कशाचं धरावं? सगुणाचं. बरेच जण निर्गुणाला डुसांड्या मारतात महाराज. निर्गुणाला डुसांड्या मारत जाऊ नये. हा देव निर्गुण आहे का? हो म्हणायचं. काय म्हणायचं? 11व्या अध्यायामध्ये देव म्हणू लागले अर्जुनाला, अर्जुना हे माझं स्वरूप, ते माझं स्वरूप, ते माझं स्वरूप. शेवटी अर्जुन कंटाळला, म्हणला देवा हे गुंडाळ करतो, मला कसं पाहिजे? मला कसं पाहिजे? सुंदर महाराज, छान दिसणारा. आमचा अभंग सुरू होतो सुंदर ते ध्यान. आम्हाला सुंदर बोलायची सवय, सुंदर ऐकायची सवय, गोड गोड खायची सवय, चांगलं साफसुत्र राहायची सवय. शेवटी माणूस मेला तर नुकती खाणारी जात आपली. मेल्यास नुकती खातात का? खातो आम्ही. जवान मेला तरी नुकतीच बरं का, म्हातारा मेला तरी. हा धर्म आहे आपला. कारण सगुण ध्यानात असेल तर नाम पाठ मौन प्रपंचाचे. होय, नाम जर पाठ केला तर प्रपंच मौन होतो. प्रपंचातले दुःख परमार्थाला अडचण ठरू शकत नाही. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं सांगितलं, नाम हरीचं जपा म्हणले तुमच्या कुळाला ओरिजिनल कुळ असा शिक्का लागतो. कुळ कोणाचंही असो. वेशीच्या पाया पडते शब्द गेला माझ्याकडून, पण पांडुरंगाचं दर्शन आधी आहे का कानोपात्रेचं आधी आहे? भजन करणाराचं चरित्र बघायचं नाही, त्याचं चारित्र्य शुद्धच असतं. वाहत पाणी स्वच्छच असतं आणि भजन करणाराचं चरित्र शुद्धच असतं. आणि भजन जो करत नाही, कितीही ज्ञानी असेल, कुठंतरी तोंड काळच असत. त्यामुळे भजनाला ऑप्शन नाहीये. असो ज्ञानदेव म्हणे नाम जप हरी माझा समर्थ. इथपर्यंत आपण बोलू. न करवे अर्थ उपनिषदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हरी माझा कसा आहे? समर्थ.
आणि समर्थाची सेवा करणं हा माझा धर्म आहे आणि त्याची सेवा ध्यानात ठेवणं हे ज्ञान आहे आणि त्याच्याशिवाय कोणी आपलं वाटणं हे अज्ञान आहे आणि ते जर तुम्ही जगाल तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा मूर्खच म्हणतील आणि देव सुद्धा आणि तो पाप आहे, तो व्यभिचार आहे, तो नरक आहे, हरिबिन जन्म. नरक असण्याची शक्यता म्हणले नाही, नरकच आहे. एखादा म्हणला मी खूप ज्ञानी आहे, मी खूप चांगलं वागतो, 2-4 लाख लोकांना रोज जेवायला देतो, पण जय श्रीराम म्हणत नाही. माऊली म्हणले नामासी विनमुख, तो नर पापीच आहे. त्यामुळं निर्गुणाला डुसांड्या मारायच्या नाहीत. निर्गुणाला डुसांड्या म्हणजे त्या दिवशी रामनामाचं महत्व सांगू लागलं, पण सगुण देव मान्य नव्हता. हे अज्ञानच आहे. शेवटी या सर्व गोष्टी अज्ञान सिद्ध होतात आणि संतांनी सांगितलेल्या विचारानं जगणं. भले तुम्ही अज्ञानी असाल पण ज्ञानाचं ऐकत असाल तर रिझल्ट ज्ञानी सिद्ध होतो. म्हणून हरिपाठ म्हणणाऱ्यांच्या समाध्या आहेत, रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याच्या गावोगाव समाध्या आहेत आणि त्यांच्याच नावानं दिंड्या आहेत. आणि त्या सगळ्या दिंड्या अलंकापुरात येतात कारण आपल्याला लंकापूर जाळायचं आहे. कोणतं पूर जाळायचंय? लंकापूर जाळायचं असेल तर अलंकापुरात यावं, ज्ञानी काय म्हणतो ते ऐकावं, अज्ञान घालावं आणि अज्ञान घातलं की ही आपोआप ध्यानात होतं. एवढं ध्यानात ठेवू, वाल्मिक ऋषींचं शहर आहे, वाल्मिक ऋषींचं गाव आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरे. राम नामानं पापाची पर्वत जळत असतील तर आपलं पाप आहे, त्यामुळे निश्चित जळेल. नामस्मरण हा संकल्प ठेवू. झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराजांच्या, माधव बाबांच्या चरणी, बापूदेव महाराजांच्या चरणी समर्पित करून जेवढ्यांनी काही अन्नदान केलं असेल त्यांना धन्यवाद. जेवढे काही सेवा देत असतील, दिंडीचा उत्साह वाढवत असतील त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अन्नदाता सुखी भव. जेवढ्यांनी लक्ष दिलं त्या सर्वांना साधुवाद, आशीर्वाद. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कसं आहे दादा? कसं आहे दादा?